सो प्रसादकडनं ऐकून घेऊया त्याने ह्या 2-3 वर्षामध्ये कसं प्रिपरेशन केलं, त्याने ही कंपनी कशी क्रॅक केली. मेन 3 राऊंड असतात, ज्याच्यामध्ये की एक कंबाईन राऊंड असतो, एक FT आणि कोडिंग राऊंड. त्याला 7 दिवसात मेल आला की तुमची आता कम्युनिकेशन राऊंड आहे. प्रोजेक्ट म्हणजे मी सुपर एक्समध्येच केलेला होता, तर तिथं पण कॉन्फिडन्स होता की प्रोजेक्ट कसा वगैरे सांगायचा, एक्सप्लेनचे रूट वगैरे. तर त्यांना म्हणजे ते प्रोजेक्ट ऐकल्यावरच म्हटलं की तू काहीतरी वेगळं आणलं आहे. आतापर्यंत आम्ही फक्त बँक मॅनेजमेंट सिस्टीमच बघत. त्याआधी तुम्ही स्वतःचे प्रोजेक्ट डिप्लॉय करता आणि तुम्ही क्लायंटसाठी प्रोजेक्ट करता. एक्सप्लेन कसं करायचं त्यासाठी पण कॉन्फिडन्ससाठी आपण स्टेजवर जाऊन वगैरे हे केलं होतं. प्रेझेंट करता. सरांबद्दल बोलतोय तो मीच आहे ना? हां सर तुम्ही. नाही म्हणजे मला सांगायला आवडेल की तो ज्या सरांबद्दल बोलतोय तो मीच आहे. तर तू LTI बद्दलही आम्हाला सांगू शकतो, शेअर करू शकतो की नेमका तुझा इंटरव्ह्यू कसा झाला. तर ते आपले कोड बघतच होते, तोपर्यंत मी त्यांना सांगितलं सर मी या एकाच कोडला 4 ते 5 प्रकारे करू शकतो. स्पीड नावाची मेथड वापरली, 2 ॲरेमध्ये आले आपल्या, त्यांना कॉन्कॅट केलं. ठीक आहे बोलले, पण आता टेस्टिंगला रिव्हर्स कर बोलले. म्हणजे ते शांत न बसणे हा चॉईस तुमचा आहे. जसं तू म्हटला की आता ॲक्सेंचरचं जॉईनिंग माझं जून नंतर आहे, तर मग काही थांबण्यापेक्षा लिंक्डइनवरून अप्रोच करतो. ही खूप छान गोष्ट आहे, म्हणजे खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी त्यांचा रेझ्युमे कसा बनवला पाहिजे हे जर तू थोडी माहिती देऊ शकला तर त्यांना हेल्प होऊ शकेल. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोर्टवे पॉडकास्ट सिरीजमध्ये. आजच्या पॉडकास्टमध्ये देखील आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे ॲक्सेंचरमध्ये आपला प्लेस झालेला स्टुडंट प्रसाद. सो प्रसादकडनं ऐकून घेऊया त्याने ह्या 2-3 वर्षामध्ये कसं प्रिपरेशन केलं, त्याने ही कंपनी कशी क्रॅक केली आणि त्याचा रेझ्युमे वगैरे कसा होता, जेणेकरून आपण देखील ॲक्सेंचरमध्ये आरामात प्लेस होऊ शकतो. सो चला चालू करूया आजच्या इंटरेस्टिंग पॉडकास्टला. हॅलो प्रसाद. हॅलो सर. सर प्रसाद झाडोका. माझं म्हणजे ॲक्सेंचरमध्ये प्लेसमेंट झालं आहे. तर ॲक्सेंचर कॉलेजला जवळपास जून महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन करायला आली होती. त्यानंतर त्यांचा 3 राऊंड असतात मेन म्हणजे, आणि मेन 3 राऊंड असतात, ज्याच्यामध्ये की एक कंबाईन राऊंड असतो, एक FT आणि कोडिंग राऊंड, जे की समजा आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन लॅपटॉपवरती द्यावं लागतं. तर असं झालं की FTमध्ये आपल्याला जनरल क्वेश्चन लॉन्च यायचे असतात, समजा मॅथमॅटिक्स वगैरे आणि MS ऑफिस वगैरेचे आणि नेटवर्किंगचे क्वेश्चन असतात. त्यानंतर लॉजिकल प्लस टेक्निकल म्हणजे रिझनिंग आणि सुडो कोड वगैरे पण असतात समजा त्यामध्ये, सुडो कोड पण असतात ॲडिशनमध्ये. त्यानंतर लगेच आपला ॲप्टिट्यूड राऊंड झाला की 3 मिनिटांमध्ये आपला रिझल्ट येऊन जातो की तुम्ही पास झाले की नाही. त्यानंतर सेकंड राऊंड असतो कोडिंग राऊंड. तर कोडिंग राऊंडमध्ये मेनली 2 क्वेश्चन असतात, एक सिंपल लेवलचा असतो, थोडा दुसरा. तो पॅटर्न फिक्सच आहे की 2 क्वेश्चन असतात. 2 क्वेश्चन असतील आणि 40 मिनिटाचा वेळ असतो. तर माझ्या बाबतीत असं झालं आहे की मला ॲपीला जास्त मेहनत करावी लागली, कोडिंग सोपं गेलेलं आहे. कारण कोड म्हणजे मला असे 2 कोड आलेले होते की एक होतं समजा एक ट्री होतं, त्याच्यामध्ये त्यांचे जे ब्रांचेस असतात त्यांची लिंक दिली होती आणि फक्त त्यांचं जी सावली पडणार शॅडो त्याचा एरिया रिटर्न करायचा होता. तर सिम्पली आपल्या सर्कलचा एरियाचा रेडियस लावला. त्यानंतर सेकंड कोड असा होता की एक ॲरे दिलेला होता स्ट्रिंगचा, त्यामध्ये स्ट्रिंग्स सेव्ह केलेल्या होत्या. त्यानंतर त्यांना सांगितलं की आपल्याला एक पोएम बनवायची आहे आणि एक वर्ड दिला होता, तर त्या वर्डसाठी त्या ॲरेमध्ये मोस्ट रायमिंग वर्ड शोधायचा होता. तर सिम्पल लॉजिक लावलं मी, शेवटून व्हॅल्यू कम्पेअर केला, एक व्हेरिएबलमध्ये मॅक्सिमम काउंट ठेवला की जे मॅक्स मॅच झाले आणि शेवटी ते रिटर्न केले. दोन्ही कोड सॉल्व्ह झालेले होते. त्यानंतर त्यांचं 7 दिवसात मेल आलं की तुमचे दोन्ही राऊंड क्लिअर झालेले. त्याच दिवशी म्हणजे हां समजा लगेच आपलं कोडिंग सध्या तर लगेच झालं आहे. नंतर 7 दिवसात मेल आलं की तुमची आता कम्युनिकेशन राऊंड आहे. कम्युनिकेशन राऊंड पण व्हर्च्युअलच असतो त्यांचा. त्यामध्ये समजा समोर कोणी व्यक्ती नसतो, बट समजा या थ्रूच ते विचारतात आपल्याला की लिसनिंग वगैरे स्टोरी टेलिंग वगैरे असते. नंतर लगेच जवळपास 20 दिवसात आपला इंटरव्ह्यूचा मेल आला. तर इंटरव्ह्यू समजा तरी 15 तासमध्ये 15 मिनिट त्यांचा चालला. 15 मिनिट इंटरव्ह्यू होता. कॅम्पसमध्ये होता की ते ऑनलाईनच होता? व्हर्च्युअलीच असतो त्यांचा. त्यांनी पहिलाच क्वेश्चन समजा विचारला की इंट्रोड्यूस युअरसेल्फ. तर मी अगोदरच प्रिपेअर केलं होतं की ते जास्त टेक्निकल विचारणार नाही आहेत. बरोबर. तर मी त्यांना प्रोजेक्टमध्ये सांगितलं, त्यांना याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्येच सांगितलं, आपलं अकॅडमिक्स वगैरे सांगितलं. नंतर प्रोजेक्ट सांगितलं. प्रोजेक्ट म्हणजे मी सुपर एक्समध्येच केलेला होता, तर तिथं पण कॉन्फिडन्स होता की प्रोजेक्ट कसा वगैरे सांगायचा, एक्सप्लेनचे रूट वगैरे. तर मी अगोदर बघितलं होतं की ते जास्त टेक्निकल विचारत नाहीत. तर त्यांनी पहिला क्वेश्चन विचारला की प्रोजेक्ट म्हणजे तुला काय केलं होतं नेमकं तू. तर मी प्रोजेक्टच असं बसवलं की माझे सगळे OPचे कन्सेप्ट पण मी त्याच्यात एक्सप्लेन करते. तर मग त्या प्रकारेच मी प्रोजेक्ट सांगितला. प्रोजेक्ट जो होता तो सुपर एक्समध्येच केलेला होता
आम्ही एक M3 म्हणजे मॅथमॅटिक्स सॉल्व करायसाठी एक प्रोजेक्ट केला होता. तर त्यांना मी पहिल्या सांगितलं की प्रॉब्लेम काय होती, की हा प्रोजेक्ट आम्ही का केला. तर त्यांना आयडिया सांगितली की आम्ही म्हणजे थर्ड इयरला जेव्हा होतो, थर्ड इयर सेकंड इयरला, तेव्हा आम्हाला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 नावाचा एक सब्जेक्ट होता. त्यामध्ये जे म्हणजे जनरली सगळ्यांनाच M3 सब्जेक्ट अवघड जातो जर बॅक वगैरे लागतात. तर ज्यामध्ये एक म्हणजे असे एक टॉपिक असतो की म्हणजे मेथड्स होतात आपल्याला, न्यूटन रॅप्सन वगैरे बायसेक्शन नावाचे मेथड्स होतात. त्यांना सॉल्व करायला खूप कॉम्प्लेक्स स्टेप्स लागतात समजा. तर आम्ही ते प्रोसेस ऑटोमॅटिक केली होती की समजा तुम्ही फक्त इनपुट व्हॅल्यू द्या, ते तुम्हाला सोल्युशन जनरेट करू देईन. तर त्यांना म्हणजे ते प्रोजेक्ट ऐकल्यावरच म्हटलं की तू काहीतरी वेगळं आणलं आहे. आतापर्यंत आम्ही फक्त बँक मॅनेजमेंट सिस्टीमच बघितली आहे, तू काहीतरी रिअल टाईम सॉल्व केलेलं आहे. मग त्यांनी पहिलेच हे विचारलं की मग तुला हार्ड काय केलं, म्हणजे तुला डिफिकल्टीज काय फेस केल्या तू या प्रोजेक्टमध्ये. तर मी ते पण प्रिपेअर केलं होतं की डिफिकल्टी पण असं सांगायचं की आपलं काहीतरी तर त्यांना पहिलं सांगितलं की सर आम्ही एक जावापेक्स नावाचा फ्रेमवर्क समजा यूज केलं होतं फ्रंट एंडसाठी. तर सर पहिलं ते इन्स्टॉलेशनसाठीच आम्हाला कष्ट घ्यावं लागले, म्हणजे कसं हार्ड गेलं. तर त्यांना असं सांगितलं की आम्ही शोधलं पण प्रॉपर वे कुठे भेटला नाही. तर आम्ही डायरेक्ट डॉक्युमेंटेशनमधून ते इन्स्टॉलेशन वगैरे बघितलं. तर त्यांनी विचारलं मग तू डॉक बघत असतो का वगैरे. मग त्यांना सांगितलं हो सर, म्हणजे जास्त करून सोल्युशनसाठी डॉक्युमेंटेशन वगैरे बघतो. नेक्स्ट त्यांना विचारलं की मग आणखी समजा सांगायचं झालं तर सर सांगितलं की फोल्डर स्ट्रक्चर समजा की सोर्स कोड मॅनेज कसा करायचा ते एक अवघड जात होतं आम्हाला. तर त्यानंतर आम्ही MSc आर्किटेक्चर शिकलो, म्हणजे त्यातून मी त्यांना MSc आर्किटेक्चर पण सांगितलं, त्यांना ते पण कळालं. त्यानंतर एक व्हर्जन कंट्रोल समजा सांगितलं सर की वेगवेगळे फोल्डर आम्ही पहिले क्रिएट करायचो. नंतर आम्ही गिटअपबद्दल पण शिकलो. तर मग त्यांना ते प्रोजेक्टच एवढा आवडला की त्यांनी म्हणजे तिथंच सांगितलं की ओके प्रसाद, आय एम डन विथ यू. अरे वा, बस एवढंच. नंतर मग समजा तरी 1 महिन्यानंतर रिझल्ट आला की तुम्ही म्हणजे मी असं ठरवलं होतं की जोपर्यंत प्लेसमेंट होत नाही घरी जायचंच नाही. आणि ॲक्च्युली म्हणतात तर दिवाळी आली आणि मला जायचं काम पडलं होतं घरी. तर असं झालं की दिवाळी जायचे 1 दिवस पहिलेच रिझल्ट आला की तुम्ही सिलेक्ट झाला. क्या बात आहे, म्हणजे खरं ठरलं की प्लेसमेंट नंतरच घरी जायचं. क्या बात, खूप छान म्हणजे अनुभव वाटतो की असा ऐकायला तर खूप भारी वाटतं की कारण एक असतं आपण एवढे वर्ष मेहनत करत असतो, म्हणजे सेकंड इयर थर्ड इयर पासून. युजली फर्स्ट इयरला कोणी प्लेसमेंटच्या तयारीला नाही लागत, पण सेकंड इयर पासून विचार करतो. सेकंड इयर पर्यंत मी म्हणजे आता माझं गाव पुण्यापासून 600 किलोमीटर जरी दूर आहेत ना. हो का. तर फर्स्ट इयरला जेव्हा आलो ना, सेकंड इयरला म्हणजे फर्स्ट इयरला एवढं माहिती नव्हतं की जावा म्हणजे तरी काहीतरी असतं असं वगैरे वगैरे. तर सेकंड इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला मी समजा जावाचा क्लास लावला. तर कोडिंग समजा जावामध्ये एवढी स्ट्रॉंग झाली की ॲप्टिव्ह वगैरे नंतर हार्ड वाटायला लागली कोडिंगपेक्षा. तर प्रोग्रामिंग लँग्वेज सोप्या वाटायला लागल्यात. हे उलट असतं ऍक्च्युली लोकांचं, त्यांना ते ऍप्टीचं एवढं टेन्शन येत नाही, प्रोग्रामिंग मध्ये काय कोडिंग मध्ये काय विचारतील याचं टेन्शन. मला नंतर म्हणजे कोडिंग सोपी वाटायला लागली थोडी. आणि त्यानंतर मग परत मी आणखी पण समजा क्लास वगैरे केलेत थोडं, त्यामुळे मग जे फ्रेमवर्कचे प्रोजेक्ट वगैरे आहेत त्यामुळे समजा मला हेल्प मिळाली थोडीफार. त्यानंतर बाकीच्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी पण मला त्यातून हेल्प मिळाली. ओके. मग तू आता ते सुपरएक्स मध्ये पण प्रोजेक्ट केले होते, मग तू सुपरएक्सच्या कोणत्या ह्याला होता, म्हणजे किती प्रोजेक्ट केले? सुपरएक्स मध्ये पहिली बॅच जी होती आपली समजा सुपर 1 त्यामध्ये मी M3चा तो प्रोजेक्टच केला होता. आणि तिथं म्हणजे तरी सर इंटरव्ह्यू एकाला सांगायचं होतं, मी तर 300-400 समोर प्रेझेंट केलेला होता प्रोजेक्ट. त्यामुळे थोडं कॉन्फिडन्स होता मला सांगायचा. आणि स्टेप पण सरांनी सांगितले होते की प्रोजेक्ट कसा वगैरे एक्सप्लेन करायचं, त्यामुळे थोडा कॉन्फिडन्स आला होता. सेकंड प्रोजेक्ट मी केला होता समजा एक केमिस्ट्रीसाठी, ते पण एक रिअल टाईमच ॲप्लिकेशन होतं. माझी केमिस्ट्री थोडी सर म्हणजे वीक होती. तर मी एक समजा असे ॲप्लिकेशन बनवलं होतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला केमिस्ट्रीचे जेवढे पण प्रॉब्लेम येतील ते तिथं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पिरियोडिक टेबल वगैरे, व्हॅल्यू कॅल्क्युलेशन वगैरे. आणि तिथं नेटवर्किंग वगैरे थोडं ॲडव्हान्स जोडून आपण समजा यूट्यूबवरून व्हिडिओ फेच करून आपल्या ॲपमध्ये दाखवू शकत होतो, ज्याचे तुम्हाला बघू शकत होते. चांगलं आहे प्रसाद, म्हणजे तू ॲक्च्युली प्रॉब्लेम शोधतोय आणि सोल्युशनचा विचार करतोय. क्या बात आहे, गुड. मग आता तू सुपरएक्सला होता, म्हणजे ती जर्नी तर आम्ही ऐकतोय की तू सुपरएक्समध्ये प्रोजेक्ट केला, एवढ्या लोकांसमोर प्रेझेंट केला. मग तुझा एक्सपिरियन्स कसा होता, म्हणजे खरंच कॉन्फिडन्स वाढतोय की प्रोजेक्ट म्हणजे आपण रिक्वायरमेंट गॅदरिंगपासून विचार करतो की आपली आयडिया काय, बरोबर. तर तुझ्या टीममध्ये किती लोक होते आणि तुम्ही ते एकत्र कसा प्रोजेक्ट केला एवढे? बेसिकली सर आम्ही जेव्हा फर्स्ट प्रोजेक्ट केला तेव्हा 2 जण होतो, एक अभिजित नावाचं होतं आणि एक मी होतो, समजा दोन्ही स्टुडंट्स होतं. तर आम्ही जेव्हा होतो ना क्लास शाळेमध्ये आपल्या कॉलेजमध्ये, तर तेव्हा आम्हाला M3चे ते मेथड्स वगैरे अवघड जायचं. त्यानंतर आम्ही क्लास वगैरे केला. तर चला आता आपण असं करूया की प्रोजेक्ट बनवायचा म्हणा समजा. तर आम्ही तो अगोदर प्रोजेक्ट टर्मिनलवरती बनवला की टर्मिनलवरती सर्व मेथड कमांड लाईन दुसरी रन करायचा. नंतर आपलं सुपरएक्सची कन्सेप्ट आली, त्यामध्ये आपल्याला प्रोजेक्ट समजा बनवायला लागते, एक्सप्लेन करायला लागते, आपले कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, कसं सांगायचं स्टेप वगैरे सर प्रॅक्टिस घेत आहेत. तर त्यासाठी समजा UI साठी काहीतरी शिकायचं होतं. तर मग सरांनाच विचारलं की सर का आम्ही कशामध्ये UI बनवू शकतो.
तर कारण आम्हाला जावा आम्ही अगोदर शिकलेलोच होतो ना, तर मग सरांनी समजा सजेस्ट केलं की जावापेक्स नावाचं फ्रेमवर्क आहे, तुम्ही शिकायचं. मग सरांनी वे पण दाखवलं की इथून तुम्ही शिकू शकता, इथं असे डॉक असतात वगैरे वगैरे, यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बघून थोडं जावापेक्स वगैरे शिकलं. त्यानंतर समजा सरांनी प्रॅक्टिस केली होती की कॉम्बाईन कसं करायचं, गिट थ्रू कोलॅबरेशन कसं करायचे, गिटची रिपॉझिटरीमध्ये कोड पुश मर्ज कसे करायचे, तर तिथं प्रॅक्टिसच झाली होती. त्यानंतर एक्सप्लेन कसं करायचं त्यासाठी पण कॉन्फिडन्ससाठी आपण स्टेजवर जाऊन वगैरे हे केलं होतं, प्रेझेंट करतात, वाढते तेच. आणि एक वे समजून जाते की आपला प्रोजेक्ट कसा करायचा आणि एक्सप्लेन वगैरे कसा कर. त्यामुळे या गोष्टीबरोबर आणखी एक गोष्ट आहे, म्हणजे की जसं व्हर्जन कंट्रोल, तर त्या सिनारिओमध्ये कसं होतं की कॅम्पसमध्ये आपण कॉलेजमध्ये प्रोजेक्ट करतो, पण आपलं फोल्डर स्ट्रक्चर एक सिंगल फोल्डरमध्ये सगळे असतात, आपण पुश वगैरे काही करत नाही कुठे. या गोष्टी पण आपल्याला सुपर एक्स मध्ये चांगल्या हँडल करायला मिळतात. वरतून एक म्हणजे MSc आर्किटेक्चर, मी म्हणजे फर्स्ट इयरला आलो तेव्हा कोडिंगचा क्लास वगैरे तर केला, बट असं कोड लिहायचं की एकाच फाईलमध्ये सगळा कोड वगैरे लिहून ठेवायचा, ते म्हणजे मग नंतर मॅनेज करायचं पण नाही कुठली मेथड कसं काय. तर नंतर मग सरांनी MSc आर्किटेक्चर वगैरे शिकवलं, थोडं सांगितलं की मॉडेल व्ह्यू कंट्रोलमध्ये लिहायचा कोड वेगवेगळा, त्याने पण थोडं सोपं जाते. मग तू आता म्हणजे आपल्याकडे इथे तू जावा करत होता, फ्लटरला पण तू होतास, आणि फ्लटर नंतर तुम्ही प्रोजेक्ट पण स्वतः केले पण, आणि तुम्ही बरेचसं म्हणजे प्रोजेक्ट फ्रीलान्सिंग पण करताय, सो आम्हाला त्याबद्दल पण ऐकायला आवडेल. ते म्हणजे सर आता ॲक्सेंचरचं असं होतं की थोडं म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्हाला जून महिन्याच्या पुढं जॉईनिंग मिळणार आहे, तर मग आता तोपर्यंत असं समजलं की टाइमपास थोडा ना करता आपलं स्वतःचं काहीतरी प्रोजेक्ट वगैरे करायचं. तर फ्लटर ऑलरेडी येतच होतं, थोडं क्लाउड वगैरेची माहिती घेतली आपलं, आणि फ्रीलान्सिंगच्या प्रोजेक्टसाठी लिंक्डइन थ्रू अप्रोच केलंच. त्यानंतर एक म्हणजे प्रोजेक्ट मिळाला, थोडी बरीच व्हॅल्यूचा प्रोजेक्ट मिळाला. त्यानंतर सरांकडेच अप्रोच केला होता की सर कसं करायचं हे करायचं. सरांनी समजा वेळ सांगितला की तुम्ही फ्लटर शिकले आता बॅकएंड टेक्नॉलॉजीसाठी, आम्ही समजा पायथन सिलेक्ट केलं होतं. तर सर बोलले तुम्ही प्रोजेक्ट करा, तुम्हाला सपोर्ट करायला आम्ही आहेत, काही अडलं तर आपला क्लास आहे जिथे. सरांबद्दल बोलतोय तो मीच आहे ना? हां सर तुम्ही. नाही म्हणजे मला सांगायला आवडेल की तो ज्या सरांबद्दल बोलतोय तो मीच आहे. बेसिकली ते सचिन सरांसोबत आणि शशी सरांबद्दल बोलतोय मी, कारण सरांकडे जेव्हा यायचं ना तेव्हाच सर म्हणजे सांगायचे की समजा क्लास सुटल्यावर मी यायचो, म्हणजे मी माझं पहिली बॅच होती फ्लटरची, नंतर जी आताची बॅच चालू आहे फ्लटरची तिथं मी आलो. सर बोलले की तू प्रोजेक्ट कर, तुला सपोर्ट करायला आम्ही आहेत. तर जी सरांबद्दल बोलते ते शशी सरच आहे. ठीक आहे, कंटिन्यू करू. यस. त्यानंतर मग आता सर आम्ही म्हणजे प्रोजेक्टचं एक मॉड्यूल वगैरे आता डिप्लॉय वगैरे केलं आहे, पेमेंट वगैरे आले, जेवढं क्लासची फी वगैरे होती ते. तर क्या बात आहे, क्या बात आहे, खूप खूप छान रे, एकदम मस्त. म्हणजे तुम्ही अजून कॉलेज संपायला वेळ आहे, म्हणजे आता कॉलेजचं लास्ट सेम बाकी आहे, त्याआधी तुम्ही स्वतःचे प्रोजेक्ट डिप्लॉय करताय आणि तुम्ही क्लायंटसाठी प्रोजेक्ट करताय, हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ते पण सरांमुळे समजा प्रोजेक्ट वगैरेसाठी कसं करायचं ते खरंच आहे, पण ते स्ट्रगल आहे, तुम्ही ती मेहनत घेत राहिलात, म्हणजे ते शांत न बसणे हा चॉईस तुमचा आहे. जसं तू म्हटला की आता ॲक्सेंचरचं जॉईनिंग माझं जून नंतर आहे, तर मग काही थांबण्यापेक्षा लिंक्डइन वरून अप्रोच करतो, ही खूप छान गोष्ट आहे, म्हणजे खूप कौतुकास्पद आहे. वा, छान. त्यानंतर त्याच प्रोजेक्ट असं आहे की म्हणजे सरांनी जे प्रोजेक्ट सांगितलं त्या म्हणजे इंटरव्ह्यूसाठीच नाही तर बाकीच्यासाठी पण हेल्प झाली. तर समजा बाकीच्या कंपनीमध्ये पण मी अप्रोच केला होता थोडा, तर तिथं पण हेल्प झाली समजा प्रोजेक्टची. तर आता जे बाकीच्या कंपनी रिलेटेड तू बोलतोय, जसं की तू LTI मध्ये पण प्लेस आहेस, तर आता आपण ॲक्सेंचरचा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स ऐकलाच आहे, तर तू LTI बद्दलही आम्हाला सांगू शकतो, शेअर करू शकतो की नेमका तुझा इंटरव्ह्यू कसा झाला. तर LTI पण समजा ॲक्सेंचरचं जेव्हा रजिस्ट्रेशन झालं त्याच्या 1 महिन्यानंतरच LTI वगैरे आली, तर तेव्हापर्यंत मी ॲक्सेंचरमध्ये प्लेस नव्हतो समजा, तर रिझल्ट याचा बाकी होता. तर तेव्हा LTIची पण प्रिपरेशन चालू केली होती. तर LTIची पण प्रोसेस सेम होत असतं, समजा तुमचे व्हर्च्युअल राऊंडच असतात सगळे, इंटरव्ह्यू पण व्हर्च्युअल असतो. तर ॲडिशनली म्हणजे त्यांचा फक्त HR राऊंड थोडा वेगळा होतो ॲक्सेंचरपेक्षा. ॲक्सेंचरमध्ये एकच टेक्निकल इंटरव्ह्यू असतो, त्याच्यामध्ये एक HR इंटरव्ह्यू पण असतो. तर ॲप्टी वगैरे दिले, कोडिंग वगैरे तर लगेच सॉल्व्ह झाले. काय कोड होते? कोड तरी मला आठवत नाही, पण एक ॲरेचा होता आणि एक प्राईम नंबरचाच कोड होता. अच्छा, नंबर सिस्टम ॲरेवरतीच. ओके. त्यानंतर त्यांचं म्हणजे मला आवडलं त्यांचा इंटरव्ह्यूमध्येच त्यांनी म्हणजे इंट्रोडक्शन ते वगैरे विचारलं. त्यानंतरच त्यांनी विचारलं की तुला OP बद्दल काय काय येतं, तर मग त्यांना 4 पिलर्स वगैरे सांगितले OPचे. नंतर त्यांना सांगितलं वगैरे क्लासेस ऑब्जेक्ट वगैरे सगळं सांगितलं, JVM वगैरे आर्किटेक्चर वगैरे सांगितलं थोडं. ते बोललं ठीक आहे, तुला टेक्निकल नॉलेज आहे, बघ तुला लिहिता येतं का कोड वगैरे. तर हो बोललं सर. त्यांनी मला पायथन कंपायलर ऑनलाईन ओपन करायला लावलं आणि ते बोलले समजा तुला इतकं डीप नॉलेज आहे, तू इतकं प्रॅक्टिस केली, तू मेथड्स पण यूज केले असतील. तर त्यांनी मला 2 स्ट्रिंग दिल्या वेगवेगळ्या, म्हणजे एकच स्ट्रिंग होती, माझंच नाव घ्यायला लावलं प्रसाद झाडोगार, आणि त्यांना बोललं मला तो मधातला जो पेस आहे तो काढायचा आहे सिम्पल प्रकारे. तर मी त्यांना सर सिम्पल सांगितलं की स्प्लिट नावाची मेथड वापरली, 2 ॲरेमध्ये आल्या त्यांना कॉन्कॅट केलं. ठीक आहे बोलले, पण आता या स्ट्रिंगला रिव्हर्स कर बोललं. तर मग मी सिम्पल एक फॉर लूप लावलं. कॅरेट यांनी आपल्या प्रत्येक इंडेक्सची एक जी कॅरेटनी आपलं कॅरेक्टर होतं
त्यांना शिकून रिवर्स स्ट्रिंग केली. तर ते आपले कोड बघतच होते, तोपर्यंत मी त्यांना सांगितलं सर मी या एकाच कोडला 4 ते 5 प्रकारे करू शकतो. अरे वा. ते बोलले जर एक्सप्लेन कर, बोलले कोड नको लिहू बट एक्सप्लेन कर. तर त्यांना मी सांगितलं सर एक रिकर्शन थ्रू आपण स्ट्रिंग रिवर्स करू शकतो, एकच कॉल फंक्शनला कॉल देऊ. ठीक आहे बोलले. दुसरा सर सांगितलं मी डेटा स्ट्रक्चर पण यूज केले, तर मग स्टॅक थ्रू आपण त्यांना रिवर्स करू शकतो. त्यांना सांगितलं सर आणखी एक स्ट्रिंग बफर आपण यूज करू शकतो, की त्याला स्ट्रिंग बफरची रिवर्स मेथड आपण यूज करू शकतो. नंतर आपण त्याला 2 कॅरी ॲरेमध्ये कन्वर्ट करून ॲरेला रिवर्स करू प्रिंट करू शकतो. तिथं ते पण समजा तिथंच इंटरव्ह्यू डन झालाय. अरे वा. त्यानंतर ॲक्च्युली कसं असतं म्हणजे एक अप्रोच सांगणे पण अवघड असतं. म्हणजे स्ट्रिंगचे टॉपिक जे वाटतात आपल्याला, स्ट्रिंगचे कोड ते फिरवतात लिटरली. कारण की लोकांचं असं असतं म्हणजे स्टुडंट लेवलला तर हे होतंच की स्ट्रिंगमध्ये ना काही क्वेश्चन विचारला की आहे तसं आधी आउटपुट काढून देऊ, ऑप्टिमायझेशन वगैरे नंतरचं बघू. बट जर आपण इंटरव्ह्यूअरला चॉईस देतोय की माझ्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, मी याच्यामधलं काही सांगू शकतो, सो त्यांना ते भारी वाटलं. आणि कारण मी जसं बोलतो ना की फ्रेशर जरी आपण इंटरव्ह्यू देत असलो तरी पण इंटरव्ह्यूअर जे असतात ते एक्सपिरियन्स लोक असतात आणि त्यांना ते कौतुक वाटत असतं की ह्या लेवलला जर हे अंडरस्टँडिंग आहे तर काहीतरी फाडणार नक्कीच कंपनीमध्ये येऊन भारी लेवलला असं. सो ऐकायला छान वाटते. आणखी मग पुढे काय म्हणजे अजून काही क्वेश्चन होते त्यांनी मग नंतर प्रोजेक्ट विचारला की तू जर चला ठीक आहे पण तू रिअल टाइम काय केलंय का. ओके. तर मी तोपर्यंत ॲक्सेंचरचा रिझ्यूमे थोडा चेंज केला होता, त्यामध्ये एक रिपडेट केला होता, एक वेदर ॲप्लिकेशन बनवलं होतं की जे की युजरचं लोकेशन रिअल एपीआय कनेक्ट करून. तर त्यांना ती म्हणजे दाखवलं मी डायरेक्ट, म्हणजे मी ते गिटअप थ्रूच होस्ट केलं होतं एक वेबसाईटला. तर त्यांना ती साईट तिथंच लॅपटॉपवरती ओपन करून दाखवली. सर रिअल टाईम समजा आपलं लोकेशन ॲक्सेस करून तुम्हाला तुमच्या जे पण लोकेशन असेल तिथलं वेदरची कंडिशन दाखवणार. तिथं रेडार वगैरे पण इंटिग्रेट केले होते. त्यांना म्हणजे रिअल टाईम तो प्रोजेक्ट बघून त्यांनी पण तिथंच म्हटलं की प्रसाद आय एम डन विथ यू. अरे वा. नाही म्हणजे बघ आता कसं म्हणजे आम्हालाच ऐकायला एवढं छान वाटतंय. तर ॲक्च्युली इंटरव्ह्यूअरसाठी हे शॉकिंगच असतं की फ्रेशर लेवलला हे स्वतः इम्प्लिमेंट करणे, फायरबेसच्या कन्सेप्ट, API बाइंडिंग वगैरे स्वतः वापरणे हे म्हणजे त्यांना आणि चॅलेंजिंग आहे रादर. त्याचा एक प्रॉपर पाथ जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते होतच नसतं. आणि कौतुक हे आहे की तुम्ही छान लेवलला कोडिंगमध्ये इंटरेस्ट घेताय आणि नवीन नवीन काय काय करताय. गुड, छान. आणखी तुला काय ॲड करायचं का म्हणजे तुझा रेझ्युमेचं स्ट्रक्चर जर सांगितलं ना आम्हाला की तू काय काय प्रोजेक्ट टाकले आणि जी लोक इंटरव्ह्यू देणार आहेत ॲसेंचर झाले, LTIचे झाले, त्यांनी त्यांचा रेझ्युमे कसा बनवला पाहिजे हे जर तू थोडी माहिती देऊ शकला तर त्यांना हेल्प होऊ शकेल. हां, तर रेझ्युमेमध्ये प्रत्येक आता जे पण रेझ्युमे शॉर्टलिस्ट होते बेसिकली कीवर्डवरती होते. तर समजा मी असं ऐकलंय की कुठं समजा DSA टाकण्यापेक्षा डाटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम पूर्ण टाकावं होते की सर्च करण्यात थोडं शॉर्ट होते. माझं जवळपास सगळ्याच कंपनीला रेझ्युमे शॉर्ट झालेला आहे. तर त्यामध्ये एक बेसिकली म्हणजे मी वेगवेगळे हे केले होते, कॉलम्स केले होते की एक बेसिक लँग्वेज कुठले, फ्रेमवर्क कुठले येतात, अदर टेक्नॉलॉजीमध्ये क्लाउड आणि अजाईल मेथॉलॉजी वगैरे तेवढं ॲड केले होते. त्यानंतर इंटर्नशिपचे एक आपले हे दिलं होतं की इंटर्नशिप कुठे केली, बायन कॅप्समध्ये थोडी इंटर्नशिप केली होती, तर त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे केलं होतं. त्यानंतर 3 प्रोजेक्ट ॲड होते, 2 त्यातले फ्लटरचे होते आणि एक जावाचा जो की मी एक्सप्लेन केला होता ॲक्सेंचरमध्ये. म्हणजे तू दोन्ही रेझ्युमेसाठी फ्लटरचे 2 प्रोजेक्ट होते, एक जावाचा प्रोजेक्ट होता. सेम ते स्ट्रक्चर मी समजा फॉलो केलं होतं. आणि बेसिकली ते प्रोजेक्ट असं होते की एकदम रिअल टाईममध्ये मी त्यांचं तिथंच लिहिलंच होतं की काय करतंय नेमकं ते. बरोबर. तर त्यांनी तेच प्रोजेक्टवरती माझा इंटरव्ह्यू जास्त वेळ शेड्यूल झाला आहे. तर समजा प्रोजेक्ट मॅटर करतात रेझ्युमेवरती काय टाकायच्यात वगैरे. बरोबर. आणि मुळात म्हणजे स्वतः केलेलं असेल तर ते अगदी छान असतं आणि कॉन्फिडन्स राहतो मेन म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये सांगायचं. मित्रांनो, तुम्हाला प्रसादचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकायला आवडला असेलच, आम्हालाच ऐकताना फार मजा येत होती, याचा अर्थ तुम्ही नक्कीच आनंद घेतला असेल. मला असं वाटतं की ह्याने जे आपल्याला इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स 15-20 मिनिटामध्ये जे काही एक्सप्लेन केलं, तर ह्याचा इंटरव्ह्यू 15-20 मिनिटात एवढा छान होण्यामागं हा सेकंड इयरपासून असलेली मेहनत आहे. म्हणजे ते सगळे डॉट कनेक्ट करायचे आणि इंटरव्ह्यूअरच्या समोर ते सगळं एकत्रितपणे मांडायचं आणि विथ कॉन्फिडन्स. हे फार अवघड गोष्ट असते. ज्यांना जमलं ह्या गोष्टी ते मल्टिपल कंपन्या क्रॅक करू शकतात. सो तुम्हालाही प्रसादच्या आत्ताच्या पॉडकास्टमधून काही व्हॅल्यू ॲड नक्कीच झालेले असेल. सो भेटूया अशाच इंटरेस्टिंग पॉडकास्टमध्ये, भेटूया कोर2वेब चॅनलवरती. येस, थँक्यू प्रसाद. थँक्स.